आजच्या कहाणीचे नाव आहे लोभ. एकदा वेळापूर नावाच्या खेडेगावात रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचं लहानसं कुटुंब होतं. त्याची बायको सीता आणि त्यांचा एक मुलगा मोहन. रामू खूप प्रामाणिक आणि मेहनती होता, पण नशिबाने त्याला कधीच भरपूर पीक मिळत नसे. एक दिवस तो शेतात नांगरत असताना त्याच्या नांगराला एक कठीण वस्तू लागली. त्याने खणून पाहिलं तर त्याला एक जुना तांब्याचा हंडा सापडला. त्यात एक चिठ्ठी होती. हा हंडा ज्या माणसाच्या हातात जाईल त्याला तो हवं तेवढं द्यायला तयार आहे, पण अति लोभ केल्यास तो शाप देईल. रामूने प्रथम त्यावर विश्वास ठेवला नाही, पण जरा प्रयोग म्हणून त्याने म्हटलं, मला 1 किलो तांदूळ पाहिजे. आणि क्षणात त्या हंड्यातून तांदूळ येऊ लागले. त्याला आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. त्याने गरजेपुरतं धान्य, काही कपडे आणि थोडं औषध मागितलं. काही दिवसात त्याच्या जीवनात सुख आलं. पण गावात राहणाऱ्या भिकू सावकाराला याची खबर लागली. त्याने रात्री त्या हंड्याची चोरी केली. दुसऱ्या दिवशी तो हंड्यासमोर बसून म्हणाला, मला 1000 सोन्याच्या मुठी पाहिजेत. त्या हंड्याने आधी दिलं, पण भिकूचा लोभ वाढत गेला. शेवटी त्याने हंड्याला अपमानास्पद शब्द वापरले. तेव्हा अचानक त्या हंड्यातून धूर निघाला आणि भिकू कोसळून बेशुद्ध झाला. जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा तो अंध झाला होता. गावकऱ्यांनी मिळून हंडा परत रामूकडे दिला, पण रामूने नम्रतेने हंडा जमिनीत पुरून टाकला आणि म्हटलं, माझं सुख माझ्या प्रामाणिक मेहनतीत आहे. ही गोष्ट आपल्याला शिकवते की प्रामाणिकपणा आणि समाधान यामध्येच खरे सुख असते आणि लोभाचा शेवट वाईटच होतो. धन्यवाद. ही कहाणी आपल्याला आवडली असेल तर अशाच नवीन नवीन कहाणी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्कीच करा.